शुभेच्छा. सासूच्या आजीचं लग्न आहे, सासऱ्याचं बारसा येवायचं गोंधळ निवडीच जावळ आहे. आणि जेवण काही तर करू नका, जेवण तिथं भरपूर आहे. तोंड बांधून जेवायचं, लाजायचं नाही, मागायचं नाही. बरं का, हिरे मिठाचं लाडू आहे, हातूच्या पोळ्या, ढेकणाची उसळ, डासाची आमटी आहे, शेंबड्याची कडे आहे, मेकडाची वडे, मुंबलाचा आमरस आहे, शेंबड्याचं साजूक तूप आहे. आणि हात बांधून जेवायचं, पाय बांधून जेवायचं. आता ते कपडे आणि चालले पाणी कपाटाला प्यायचं. ठेवा. हा तसेच ठेवा बरं का, कपाटाला. आता लग्नाला यायचं बरं का, लग्न आहे सोमवारी, तुम्ही या मंगळवारी. तुम्हाला आयुर्वेद घेतलाय गोंड्याच टोकत. तुम्हाला चोपटं कोणत्याचं घेतलं होय, गारता नाही का? हे महाराष्ट्र ऋतुराज नमस्कार. विविध प्रकारची सोंग धारण करून भिक्षा मागणारी लोकांची एक जमात म्हणजे बहुरूपी. आता हे बहुरूपी काय करतात तर निरनिराळे सोंग काढून वेश धारण करून लोकांचं मनोरंजन करतात. लोकांकडून खुशीपोटी जे पैसे, धान्य किंवा वस्त्र जे मिळतील त्यावर उपजीविका करतात. कोणतंही सोंग काढताना ते हुबेहूब वेशांतर, अभिनय, आवाजातील चढ उतार व नाट्यमयता इतकी परिणामकारकपणे साधतात की कित्येकदा अस्सल व नक्कल याच्यामधला भेद कोणाला कळत नाही सहजासहजी. आता बहुरूपी कित्येकदा सोंगांना विनोदी गाण्यांची जोड देतात. म्हणजे लग्नाचे निमंत्रण किंवा लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला अशी विनोद गाणी. पण आपलं जाता जाता 50 रुपये. बरं की राव या बरोबर आहे का? वर्ष रामायण महाभारतापासून ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेली आणि महाराष्ट्राच्या मातीत वाढलेली ही कुस्ती. वैदिक वाङ्मय असो किंवा रामायण महाभारत, अनेक प्राचीन ग्रंथात मल्लविद्येचा उल्लेख येतो. आणि मल्लविद्या म्हणजेच कुस्ती. रामायणात राम, लक्ष्मण, सीता वनवासात असताना किष्किंधा नगरीत आले आणि रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुद्ध झालं. परत महाभारतातील वर्णनानुसार कृष्ण, बलराम, भीम हे मल्लविद्येत प्रवीण होते. हे त्यांनी केलेल्या मल्लयुद्धातील पराक्रमावरून दिसून येतं. कृष्णाने तर मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुद्धात मारून शेवटी कंसालाही मारलं. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जिमूत नावाच्या मल्लाला मल्लयुद्धात ठार केलं आणि पुढे कीचकला व जरासंधालाही मल्लयुद्धातच भीमाने ठार केलं. असा ह्या कुस्तीचा इतिहास. मल्लविद्येची मायभूमी असलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचा काळ हा मल्लविद्येचा वैभव काळ समजला जातो. या काळात मल्लविद्येला उत्तम राजाश्रय मिळाला. छोटे मोठे संस्थानिकही आपल्या पदरी मोठ्या अभिमानाने मल्ल बाळगीत. गावोगाव जत्रा, उत्सव, उरूस यामध्ये कुस्त्यांचे फड होत. याच काळात प्रसिद्ध तालीमखाने निर्माण झाले. कोल्हापूरला अखिल भारतीय कीर्तीचे खास कुस्तीसाठी असे खासबाग मैदान तयार करण्यात आले. ते शाहू छत्रपतींच्याच काळात. त्यात भारतातील सुप्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या होत असतात. श्रीपती खंचनाळे, गणपत आंदळकर, मारुती माने हे हिंद केसरी पदकाचे मानकरी, तसेच खाशाबा जाधव, श्रीरंग जाधव, मानगावे मास्तर यांसारखे ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात भाग घेणारे मल्ल याच महाराष्ट्राच्या मातीत तयार झाले. चैतन्य राजमाने वाटेगाव आणि ते कदम पाचुंबरी अहमददादा चाळीस दीपक दादा साहेब, आपण इकडे कमिटीमध्ये बसा. हे मैदान आपले इथे स्वागत करतोय. आता या कुस्तीचे सुद्धा काही प्रकार पडतात. त्यातला एक प्रकार म्हणजे हनुमंती कुस्ती. आता बुद्धीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. आणि पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील वायुपुत्र हनुमान असून त्याचे बुद्धीच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्व या प्रकारच्या कुस्तीत प्रामुख्याने आढळते.
त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. यावरून या कुस्ती प्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले. अशोक पाटील हात वरती कर गावच्या सुरूला आहे. राजाराम बापू केंद्रावर सराव करतो आणि कोकरे पैलवान हात वरती कर वारणा तालुक्याचा पैलवान आहे आणि हे कुस्ती लागतो सौरे मोरे भाटवडे, शंभू पवार ईश्वरपूर आणि गणेश कदम कुस्ती केंद्र साखराळे, दिगंबर पाटील अंतरे बुद्रुक आणि ऋषिकेश मोहिते दादावा काडा इस्लामपूर, विनायक चव्हाण औंढे आणि रणवीर निकम शिराळा. अरे कुस्ती पहा, हा प्रत्येक दिवसाच्या हस्ते कुस्ती लावली जाणार आहे. साक्षी आबा पाटील उद्योजक पुणे, सचिन पाटील उद्योजक पुणे आणि युवक मंडळ जे आहे त्यांचं ते सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. आज मैदानात आला तरी चालेल. आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने थोडेसे स्वागत. साक्षी पाटील हात वरती कर आपल्या आवडीची कन्या तिच्या बरोबर लढणारे अनुष्का पाटील अशी कुस्ती लागते. कुणाच्या वतीने कुस्त्या असतात? यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्ती आहे. यात्रा कमिटी पनुंबरे यांच्या वतीनं महिला कुस्ती लागते. सरपंच बोला का लाईव्हची व्यवस्था सैनिकसाठी आपल्याला विनंती आहे. लाईव्हची व्यवस्था करा. कुस्ती कुस्ती होती असे विजय झालेले. देसाई पलवान हात वरतीकर काळामोडीचा इकडे विजय झाला. अरे पार्थबा हात वरतीकर पाठवण्याचा राहुल मोरेचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला. पार्थ हात वरतीकर पाठवडे कोळा गुमटा. शंकर पाटील यांची ती नाक आहे. या बाजूला कुस्ती लागते. संदेश चव्हाण पारेदान परिधारण केलेला संदेश चव्हाण गावच्या आवड्या पहलवान महादेव चव्हाण यांचा तो नातू आहे. मल्लयुद्धीला सराव करतोय. आज त्याच्यावर लढणारा सम्राट माने वारणा तालुक्याचा आहे. दुसरा प्रकार म्हणजे भीमसेनी कुस्ती. शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चित करण्याचे डावपेच असलेला हा प्रकार. या प्रकारच्या कुस्तीत केवळ शरीर बलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभारतात पांडवांपैकी भीम हा मल्लविद्येत प्रावीण होता. तसाच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जिमूत, कीचक, बकासूर, जरासंध या सगळ्यांचा निपात केला आणि यावरूनच या कुस्ती प्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडलं. शहराबद्दल कुस्त्यांना प्रारंभ होतोय. डॉक्टर माणिक पाटील तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं त्यांचंही स्वागत. हा आणि यानंतर बाजूराजात चौगुले यांची तो सूचना आलेली आहे. बाहेरच्या पंचाने आता आखाड्यावरती यायचं आहे. आधीच्या पंचाने मात्र विश्रांती घ्या. नवीन पंच म्हणून तानाजी चव्हाण बापू आणि शिवसाहेब पाटील साहेब तुम्ही दोघे आत यायचं आहे. शहराजवळल्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. या बाजूने राजाराम बापू केंद्राचा आहे. बाहेरचे उत्तम आलेत का त्यांच्या वतीनं कुस्ती लावून घ्या. माननीय भाईजी उत्तम यांच्या वतीनं कुस्ती काम झालेली मंडळी बसा. ओम कदम हात वरती करून जाधव पहलवान वाकुर्डे खुर्द कुणाच्या वतीनं आहे? माननीय बाबासाहेब यानंतरचा प्रकार आहे जांबुवती कुस्ती. विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा हा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पत्कराव्यास लावणे या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. आणि याच एका दृष्टिकोनातून यातील डाव, पेच व पकडा बसवलेले आहेत. कुस्ती लावायचं तर पंचायती या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे. नंबर 1 चा पहलवान बाला सावंत नितीन जाधव आल्याची नोंद परत जायचं आहे. मयूर पाटील पाजळवाडी नवा जागा विशाल जाधव रेड आणि अक्षय तांबे आल्याची नोंद देऊन परत जायचं आहे. त्या बाजूला
आदित्य जाधव हात वरती कर, आदित्य जाधव अवधीचा पहलवान हात वरती कर. गरगावचा पहलवान आहे, जाधवाकडे छोटासा मोठा जरा दुसरा आपला 35 राचा पहलवान आहे. हा प्रथमेश ग्रस्त आहे. 2 कुस्ती करता बघा, हा 5 सुद्धा पहलवानाला 2-2 हजारावरती 100 रुपयाची बाजूला मिळेल का. आता चौथा प्रकार कुठला आहे तर जरासंधी कुस्ती. तर यामध्ये काय होतं तर प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण निपात करण्याचा डावपेच असलेला हा प्रकार आहे. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुद्धाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराच वेळ मात करता येईना तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे 2 भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सूचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केलं. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टीने डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकारचे कायमचा नेस्तनाभूत करण्याच्या प्रमुख तत्वावर हे डावपेच आधारित आहेत. आतापर्यंत जे मी 4 प्रकार सांगितले त्या प्रकारातील शरीरास इजा होणाऱ्या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आलं. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारातील निरुपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला एक कुस्ती प्रकार प्रचारात आहे. किताबची जगा आहे. पाटीलांना हात वरती करावं.